मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासनातर्फे हा डिपार्टमेंट आहे. याच्यामध्ये आपण जर आपल्याला जागा घ्यायची आहे, फ्लॅटची रजिस्ट्री करायची आहे किंवा पुष्कळ साऱ्या गव्हर्नमेंट रजिस्ट्री, मुद्रांक शुल्क वगैरे जे असते त्या सगळ्या गोष्टी यांच्यामार्फत चाललेल्या असतात. आणि ह्या डिपार्टमेंटला शिपाईची रिक्वायरमेंट आलेल्या आहेत आणि त्या रिक्वायरमेंटमध्ये पूर्ण डायरेक्ट भरती आहे. डायरेक्ट भरतीसाठी तुम्ही ह्या वेबसाईटवरती येऊ शकता. वेबसाईटवरती आल्यानंतर बघा इथे एक हे झालेलं आहे, जाहिरात शिपाई गट ड. ठीक आहे, 284 जागा, त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघाल तर तुम्हाला पूर्ण कळेल ती कसं भरायचं आहे, काय करायचं आहे. मित्रांनो, हे त्यांचं नोटिफिकेशन आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय. ठीक आहे, जागा आलेल्या आहेत आणि जागेबद्दल शैक्षणिक अर्हता काय आहे, काय त्याची पूर्ण प्रोसेस आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, सरळ सेवेने ह्या जागा भराव्याच्या आहेत. तुम्ही बघू शकता, मुद्रांक सरळ सेवेने जागा भरायच्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जर जागा भरण्याकरता जर अप्लाय करायचं तर तुम्हाला http://ibps.online.ibps हे सगळं ह्या वेबसाईटवरती आहे. याच्यावरती सगळं इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. आपण जे आता बघतो IGR महाराष्ट्र.gov.in ह्या वेबसाईटवरनं मी हे सगळं डिटेल काढलेलं आहे, जी गव्हर्नमेंटची अधिकृत वेबसाईट आहे. ठीक आहे, तर ऑनलाईन अर्ज केव्हा करण्याचा दिनांक चालू होणार झालेला आहे 22 एप्रिलला. ऑलरेडी 22 तारखेपासून इथं ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. ठीक आहे, अंतिम दिनांक राहील 10 मेला. 10 मेला शेवटची तारीख राहील तुमचं सगळं डिटेल फिलअप करण्याचं. ऑनलाईन तुम्हाला एक्झामचं जे आयडेंटिटी कार्ड आहे ते मिळेल तुम्हाला एक्झामच्या 7 दिवस आधी. ठीक आहे, परीक्षेच्या 7 दिवस आधी ते तुम्ही या लिंकवर जाल तर तुम्हाला ते इन्फॉर्मेशन तिथं येत जाईल. ठीक आहे, आता महत्त्वाच्या सूचना आहेत की ऑनलाईन अर्ज करण्याकरता सगळं तुम्ही डिटेल्स वाचून काढायला पाहिजे. ऑनलाईन परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, जी महाराष्ट्र राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, लातूर, मुंबई आणि कोकण विभागातील नमूद विविध शहरामध्ये केल्या जाईल. हे शहर आहेत. ठीक आहे, नागपूर झाला, नांदेड. तुम्ही बघू शकता, वाचू शकता व्हिडिओ स्टॉप करून. परीक्षा शुल्क राहील खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी 1000, मागास प्रवर्गाच्या उमेदवारासाठी 900 रुपये, अनाथ उमेदवारासाठी 900 रुपये आणि जे माजी सैनिक किंवा दिव्यांग माजी सैनिक त्यासाठी शुल्क राहणार नाही, त्यांना शुल्क माफ राहील. ठीक आहे, फक्त हे जो तुम्ही एक्झामिनेशन फीस किंवा जे शुल्क असेल ते फक्त ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला भरायचे आहे. ठीक आहे, त्याच्याविषयी तुम्ही इथं वाचू शकता. अर्ज भरणे व सादर करण्याबाबत सूचना जे मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, काही जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही हे लिंकवर फोन करू शकता. हेल्पलाईन नंबर त्यांनी दिलेले आहेत. सकाळी 6:30 पर्यंत. ऑनलाईन फी भरण्यासाठी 12/5/2025 पर्यंत तुम्ही फी भरू शकता. ठीक आहे, त्याच्यात कॉपी वगैरे तुम्हाला करायची नाही आहे आणि तुमच्या तिथं फक्त तुम्हाला 10वी पास, ते पण सांगेन मी की काय क्वालिफिकेशन आहे सगळं. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सर्वप्रथम प्रोफाईल निर्मिती तुम्हाला करावं लागेल. अर्ज सादरीकरण शुल्क भरणं त्याच्याविषयी मी तुम्हाला माहिती देईल. जेव्हा तुम्ही IBPS ऑनलाईन ह्या वेबसाईटवरती जा तर ते तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. ते मी मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. दुसऱ्या एक्झामच्या सेम प्रोसेस आहे. ठीक आहे, लॉग इन ID, पासवर्ड वगैरे सगळं मिळतं. त्याप्रमाणे तुम्हाला तिथं जाऊन ते स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन आहे ती भरायची आहे. आपण ॲक्च्युली बघू की कसं ते परीक्षा शुल्क तुम्हाला डेबिट कार्ड, मास्टर कार्ड, रुपे कार्ड याच्याद्वारे तुम्ही करू शकता. इंटरनेट बँकिंग वगैरेद्वारे तुम्ही पेमेंट केले जाऊ शकते. ठीक आहे, हे सगळे डिटेल्स आहे, तुम्ही एकदा वाचू शकता. काही नाही कळलं तर तुम्हाला ते जर हवं असेल तर मी ऑनलाईन, तुम्ही जर कॉमेंट लिहिलं तर मी तुम्हाला ऑनलाईन नोटिफिकेशनसुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. SSC 10वी पास पाहिजे. ठीक आहे, ह्या एक्झाम करता मराठीमध्ये अर्ज राहील बहुतेक. बाकीचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला स्टेप बाय जे इम्पॉर्टंट आपण ते बघू. बाकी याच्यात पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकता. आता तुम्ही जेव्हा भराल तर तुम्हाला अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र तिथूनच डाउनलोड होईल. ते तुम्हाला भरून त्याला स्कॅन करून टाकायचं आहे. तुमच्या पूर्ण वयाचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, बाकी सगळे नॉन क्रिमिलियर ज्यांना लागते, पात्र दिव्यांग व्यक्ती किंवा माजी सैनिक असल्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल. ठीक आहे, खेळ आरक्षण असल्याचा पुरावा तुम्हाला, कास्ट सर्टिफिकेट वगैरे, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा तुम्हाला जोडावा लागेल. ठीक आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं. आणि विवाहित स्त्रियासुद्धा भरू शकतात, लेडीजसाठी पण आहे, मेन आणि फिमेल दोनासाठी आहे. परीक्षा ही होईल, त्याची डेट अजून त्यांनी दिलेली नाही, ते तुम्हाला देतील. परीक्षा केंद्र आपण बघितलेलं आहे. पदसंख्या ही कमी जास्त होऊ शकते, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे किती पोस्ट आहेत ते. आता बघा, आवश्यक शैक्षणिक अर्हता शिपाई पदासाठी 10वी पास पाहिजे. ठीक
ठीक आहे. किमान शालांत परीक्षा SSC पास पाहिजे. वेतन श्रेणी S1ची वेतन श्रेणी आहे 15,000 बेसिक 47,600 पर्यंत जाईल. ते परीक्षेचे स्वरूप शिपाई पदासाठी परीक्षेचे स्वरूप परिशिष्ट 2 मध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. म्हणजे एक्झाम राहील. ठीक आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. जे पास होईल त्यांचं इंटरव्ह्यू सिलेक्शन होऊन जाईल. ठीक आहे. ही वस्तुनिष्ठ परीक्षा ऑब्जेक्टिव्ह राहील. प्रत्येक प्रश्नात 2 गुण, याप्रमाणे 100साठी 200 गुण. हे सगळं तुम्ही वाचू शकता हळूहळू. पहिले तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरून मग सगळं तुम्ही हे वाचू शकता. वेळापत्रक वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं ची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि हे वय 18 ते 38, 45, 50, 55 पर्यंत आहे 80कालीनसाठी. ठीक आहे. माजी सैनिकासाठी +3 वर्ष आहे. भूकंप सगळ्यासाठी आहे. वेगवेगळा तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता. जिथं तुम्हाला नाही कळलं त्या पॅरेमध्ये जाऊन. हे आता कोणत्या पोस्टसाठी किती आरक्षण राहील हे इथं दिलेलं आहे. अनुसूचित जातीसाठी 29 सीट्स आहेत. अनुसूचित जमातीसाठी 13, विभक्तसाठी भटक्या जमाती सगळे याच्यात दिलेलं आहे. आणि टोटल पोस्ट राहतील 284 पोस्ट करता ही भरती होणार आहे. त्याच्यात सगळ्याकरता वेगळं दिलेलं आहे. कमी जास्त म्हणजे त्याने दिलेलं आहे की होऊ शकते. आणि हे डायरेक्ट पोस्ट आहे. आता बघा तुम्ही जे एक्झाम द्या त्याच्यात इंग्रजीमध्ये, मराठी, सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज, बौद्धिक चाचणी, अंकगणितचं हे सगळे प्रत्येकासाठी किती मार्क आणि किती मिनिटाचा कालावधी राहील ते सगळं दिलं. त्याप्रमाणे तुम्ही तयारी करू शकता. मुद्रांक नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई गटासाठी इन्फॉर्मेशन, तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशनची लिंक पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट igmmaharashtra.gov.in वर गेला तुम्हाला तिथे वरती दिसतच आहे लिंक. किंवा जर तुमचं काही असेल तर तुम्ही मला पाठवून द्या कॉमेंट्स. मी त्याच्यात तुम्हाला लिंकची डिटेल्स देऊन देईल. पुढचं जॉब आहे हे आहे हायकोर्ट ऑफ बॉम्बेमध्ये. हायकोर्ट बॉम्बेमध्ये स्वयंपाकासाठी जागा निघाल्यात. स्वयंपाकीसाठी रिक्रुटमेंट सेक्शनवरती आपण जागू. ठीक आहे. नागपूरमध्ये यात रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ कुक. डिटेल ॲडवायझर मध्ये क्लिक करू आपण. ठीक आहे. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर 21/4ला नोटिफिकेशन आलेली आहे. स्वयंपाकी पोस्टसाठी जागा आहे. एक पोस्टसाठी निवड यादी तयार करायची आहे त्यांना. 16,600 ते 52,400 हा त्यांचा मॅट्रिक्स राहील S3 पेमेंटप्रमाणे. ठीक आहे. सगळ्यांसाठी अनुसूचित जाती जमाती राखीव खुला अप्लाय करू शकता तुम्ही 43 वर्षापर्यंत किंवा 18 ते 38 वर्षापर्यंत ॲज पर क्रायटेरिया. उमेदवार कमीत कमी 4थी पास असावा स्वयंपाकी करता. ठीक आहे. उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. नॉलेज पाहिजे तुम्हाला. या अटी आहेत. कॉन्ट्रॅक्टवर राहील उमेदवार, करार करण्यास सक्षम असावा. ठीक आहे. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया कशी आहे? 3/5 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही तिथं डायरेक्ट अप्लाय पाठवू शकता. ठीक आहे. आवश्यकता पत्रासह स्पीड पोस्टर तुम्हाला पाठवायचं आहे. रजिस्टर पोस्टरद्वारे पण तुम्ही पाठवू शकता. रजिस्टर्ड हायकोर्ट बेंच नागपूर यांच्या नावाने 200 रुपयाचा तुम्हाला डिमांड ड्राफ्ट पण बनवायचा आहे. अर्जावर लिहायचं आहे स्वयंपाकी पदासाठी अर्ज असं ठळक अक्षरात लिहायचं आहे. ठीक आहे. परीक्षेचे स्वरूप कसं राहील? स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा होईल. म्हणजे तुम्हाला मला बनवून काही दाखवावं लागेल त्यांना. 30 मार्क. शारीरिक क्षमता चाचणी, तोंडी मुलाखत 10, निवड प्रक्रियेचे गुण 50 मार्काचं राहील ते. ठीक आहे. तर तुम्ही अप्लाय करा. ठीक आहे. तुम्हाला सगळं डिटेल्स याच्यावरती दिलेलं आहे. काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला कॉमेंट करा. मी हे लिंक तुम्हाला देऊन देईन. 10वी पासचे प्रमाणपत्र वगैरे, जन्मसाठी वगैरे सगळं डिटेल्स याच्यामध्ये आहे. आणि ॲड्रेस वगैरे सगळं तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर असे जॉब्स करता आम्हाला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू मित्रांनो, बघण्याकरता धन्यवाद.